मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागते, ती मागणी मी केली आहे. आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता ACS रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे, विकास खरगेजींना, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे. आणि हा जो मगाशी मी काढून ठेवला पण हे फार मोठं आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे. आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाही आहेत. तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाही आहे, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाही आहेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय, ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच ह्याच्यात चौकशी होऊ शकेल. आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय. माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या. पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेलाय FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे. कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा. चला, धन्यवाद. अंजलीताई, तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी आहे, पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्ता पण माहिती नाही, पार्थ पवारने हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही. मग याच्यामध्ये आता कोण आहे? तर कदाचित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.